नमस्कार. विघ्नहर्ताच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलो आहोत KM हॉस्पिटलमध्ये, जिकडे आपण इकडच्या परिचारिकांबद्दल जाणून घेणार आहोत. डॉक्टरांच्या बरोबरीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही नर्स मंडळी जी आहेत ती आपली सेवा करत असतात अहोरात्र, आणि त्याच अनुषंगाने त्यांचं नेमकं रुटीन लाईफ कसं असतं हेच आपण आता जाणून घेणार आहोत. आपण जाऊया KM हॉस्पिटलमध्ये. आता आपण आलो आहोत KM हॉस्पिटलच्या वॉर्ड नंबर 4 मध्ये. इकडे या पार्श्वभूमीला हा एक जनरल वॉर्ड आहे आणि इकडे वॉर्ड नंबर 4 ची ही रूम आहे. आणि या रूमच्या बाहेर आपण पाटी बघतोय. हे नाव खरं म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, त्या दुर्दैवी घटनेची जिला झळ पोहोचलेल्या त्या अरुणा शानबाग यांनी तब्बल 40 वर्षाहून अधिक काळ मृत्यूशी आणि त्या दुर्दैवी घटनेशी झुंज दिली. तीच ही रूम आहे, तीच ही जागा आहे. आणि त्या अरुणा शानबाग यांची 40-42 वर्ष जवळपास आपल्या एखाद्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे काळजी घेणाऱ्या त्यांच्या टीममधल्याच त्यांच्या सगळ्या ज्येष्ठ सहकारी आता आपल्यासोबत आहेत या विघ्नहर्ता भागामध्ये. त्या घटनेच्या अनुषंगाने या परिचारिकांचं काम नेमकं कसं चालतं, त्यांचं योगदान कसं असतं हे आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि खरं तर जे अरुणा शानबाग यांच्या बाबतीतच नाही, पण अन्य पेशंट्सच्या बाबतीत पण तुम्ही जे करताय त्याबद्दल आमच्याकडनं तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला सलाम आहे. मला सांगा, किती वर्ष तुम्ही इकडे कार्यरत आहात? 35 वर्ष. गेली 35 वर्ष मी ह्या रुग्णालयात कार्यरत आहे. आणि तुमच्याकडे कोणकोणत्या जबाबदाऱ्या 35 वर्षापासून असतात, आणि आता कुठली जबाबदारी? परिचारिकांचं शिक्षण, त्यांचा विकास, त्यांचं आरोग्य, त्याचप्रमाणे आणि रुग्णसेवेला जे चालून आहे किंवा आता ॲडव्हान्समेंट झालेले आहे त्यालासुद्धा अपडेट करून जी परिचर्या करायची आहे त्याच्याबद्दलचं शिक्षण हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ह्याचं त्यांचं सुपरविजन करणे आणि त्याच्यातून त्यांचा विकास आणि त्याबरोबरीने रुग्णसेवा जास्तीत जास्त कशी देता येईल ते पाहणं हे माझं काम आहे. तुम्ही किती वर्षात आणि कसं तुमचं वेळापत्रक कसं असतं नेमकं? तुम्हाला राऊंड द क्लॉक ड्युटी असतात? नाही, मी आता 36 वर्ष सर्व्हिस करते. 2011ला मी परिसेविका झाले. तोपर्यंत आम्ही राऊंड द क्लॉक ड्युटी करत होतो. आणि तिन्ही शिफ्टमधले अनुभव वेगळे. आणि शुश्रूषा विभागात काम करत असल्यामुळे पेशंटच्या फार जवळ जाता येतं. पेशंटच्या जवळ जाताना पेशंटचा आजार तर कळतो, पण त्याची मानसिकता तीही नक्कीच आम्हाला जाणता येते. तुमच्याकडे नेमकी काय काय जबाबदारी असते? आमच्याकडे ॲक्च्युली पेशंटचे इंजेक्शन देणे, त्यानुसार पेशंटला डेली जी केअर असते पेशंटची, स्पंज बाथ, TPR, ते सर्व आम्ही देत असतो. तुम्ही काय करता? आम्ही पेशंट ॲडमिशन जेव्हा इथे ॲडमिट करायला येतात तेव्हा आम्ही त्यांचं ॲडमिशन वगैरे करणं, घरी जाताना डिस्चार्ज वगैरे देणे वगैरे सगळे प्रोसिजर करतो. परत या सर्कल स्टाफकडे त्यांच्यावर जबाबदारीने लक्ष ठेवतो. तुम्ही पण सगळे यांच्याबरोबरच काम करता? मी पण त्यांच्याबरोबरच काम करते. मी पण एक सर्कल स्टाफच आहे. इंजेक्शन वगैरे देणे, मेडिसिन देणे, डेली केअर देणे, हीच कामं सर्व. आता तुम्ही उल्लेख केला 3 वेगवेगळ्या शिफ्टचे अनुभव वेगवेगळे आहेत. खास करून नाईट शिफ्टबद्दल तुम्हाला मला विचारायचं आहे. एक स्त्री म्हणून जेव्हा तुम्ही नाईट शिफ्ट रेग्युलर करत होतात, कसा अनुभव होता आणि घरच्यांची नेमकी काय रिॲक्शन होती जेव्हा तुम्ही नाईट शिफ्टला यायचा? ॲक्च्युली कसं आहे, तुम्हाला माहिती आहे की नर्स हा प्रोफेशन इझिली लोक ॲक्सेप्ट करत नाहीत. आणि त्यात ज्यावेळेस आपलं घर सोडून नाईट ड्युटी करणं, शिवाय कधी आता आमच्या नर्सेसची लहान लहान मुलं असतात, मुलांचे आजार आहेत, पण तरीही या आमच्या सगळ्या मुली आपलं योगदान द्यायला ड्युटीवर बऱ्यापैकी हजर असतात. अलीकडे अगदीच मुलांच्या घरी प्रॉब्लेम असेल तर तो एक थोडासा शॉर्टेज मलाही एकदा अनुभव आला. पण त्यावेळेस एवढं KM मध्ये स्ट्रिक्ट होतं. मी स्वतः आजारी पडले होते. मी डोंबिवलीला राहत होते आणि मी येऊ नाही शकणार हे सांगायला मला KM पर्यंत यावं लागलं होतं. कारण त्यावेळेस मोबाईल नव्हते, काही त्यांनी उल्लेख केला, तुम्ही देखील अशा कुठला तरी अनुभव फेस केला असेल की घरी कोणी आजारी आहे किंवा तुमची तब्येत ठीक नाही, किंवा आपण म्हणूया की पाऊस, मुंबईत ज्या पद्धतीने पाऊस पडतोय गेल्या काही वर्षांमध्ये, तरी देखील तुमची काइंड ऑफ इमर्जन्सी सेवाच आहे ही. तर तेव्हा मग कसं हँडल केली ती सिच्युएशन? इमर्जन्सी सिच्युएशन हँडल कशी करायची ही पहिल्यांदा मानसिकता काय तयार करायची परिचारिकांची, किंवा आपली काय परिचारिकांची म्हणजे तयारी असावी की हा जेव्हा प्रोफेशनचा आपण घेतो, की हा व्यवसाय म्हणून मी जेव्हा पत्करला आहे तेव्हा जरी स्त्री म्हणून जरी सगळीकडे प्रोफेशन जरी असले, पण त्या स्त्री प्रोफेशनमध्ये हा परिचर्याचा प्रोफेशन फारच वेगळा आहे. कारण ह्याच्यामध्ये मानसिकता पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्यावर घरगुती संस्कार पण हवेत की बाबा मी रुग्णाला मी माझं योगदान देणार.
मग ह्या अनुषंगाने एकदा आम्ही जो युनिफॉर्म अंगावर घालतो तेव्हा आम्ही ते घरच्या ठिकाणीच ठेवतो. असं अनेक खरं म्हणजे उदाहरणं आली असतील तुमच्या पूर्ण प्रवासामध्ये की एखादा पेशंट ज्याची तब्येत खूप बिघडली आहे, नातेवाईक हतबल झालेले आहेत, पण त्यांना धीर द्यायचा प्रसंग, असा एखादा प्रसंग आठवतो किंवा एखादा पेशंट आठवतो की ज्याने त्याच्या आजारपणावर मात करून कमबॅक केलेलं आहे? नक्कीच. मी ज्यावेळेस कक्ष क्रमांक 4 मध्ये काम करत होते, एक अगदी यंग मुलगी 16-17 वर्षाची, जिचा आजार तिच्या वडिलांनी अगदी गोव्यापासून फार फिरवून आणलेलं, सावंतवाडीचे स्थानिक ते शेवटी मुंबईला आले. कुठेही आजार डिटेक्ट होत नव्हता. KEMला आल्यावर त्यावेळेस आमच्याकडे डॉक्टर मेडेकर म्हणून होते, तुषार मेडेकर. त्यांनी ते डिटेक्ट केल्याने प्रॉपर लाईन ऑफ ट्रीटमेंट, ज्या मुलीला बापाने आपल्या हातावर उचलून आणलं तीच मुलगी पायाने चालत जाताना बघण्याचं जे भाग्य लाभलं आणि ते कुठेतरी एक वेगळं समाधान असतं. शेवटी आम्ही जरी कणखर असलो तरी आमच्याकडेही कुठेतरी स्त्रीचं मन आहे जे हळवं होतं आणि ते त्यावेळेस आमच्या सगळ्यांच्या डोळ्यातून बाहेर पडले अश्रू, पण ते आनंद अश्रू होते. तुमच्या डोळ्यात आता मला जाणवतंय ते. काही अशा घटना असतात की उदाहरणार्थ काही सणासुदीचे दिवस असतात, आता गोविंदा येऊन गेला, तर त्या दृष्टीने तुमची हॉस्पिटल म्हणून किंवा नर्स म्हणून काय प्रिपरेशन तुम्हाला करावं लागतं? डिझास्टर आम्ही ह्याचा म्हणतो की याला डिझास्टर प्रिपरेशन म्हणतो, प्रिपेअर्डनेस. तर डिझास्टर प्रिपेअर्डनेस म्हणजे ठराविक आम्ही स्टाफ ठेवतो, राईट फ्रॉम डॉक्टर, नर्सेस टू सपोर्टिव्ह स्टाफ सगळाच तैनात ठेवतो की त्यांनी ह्यावेळेला खास रजा घ्यायच्या नाहीत. मला तुम्ही सांगा की पेशंट्सकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून तुम्हाला कसं सहकार्य असतं आणि काय अपेक्षा आहेत तुमच्या याच्या पुढे? ॲक्च्युली कसं आम्हाला पेशंटच्या नातेवाईकांनी थोडंसं सहकार्य केलं तर बरंच पडेल, जेणेकरून जे काही इंजेक्शन अवेलेबल नसतात ते आणून दिले, किंवा पेशंटला काही कोणी जर बरोबर नसेल पेशंटच्या तर त्यांना जरा सपोर्ट देऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न करावा. कारण 80-90 पेशंटमध्ये कधी सर्कल स्टाफ ही एकच असते, तिला सर्व पेशंटजवळ जास्त वेळ द्यायला मिळत नाही. आता आपण ज्या रूममध्ये आपण बाहेरून आलो, मग अशी आपण उल्लेख केला अरुणा शानबाग, तर त्यांनी ज्या पद्धतीने झुंज दिली, तुम्ही इतक्या जवळनं त्यांना पाहिलेलं आहे, त्यांचा सहवास तुम्हाला लाभला, त्यांची झुंज, त्यांची जिद्द तुम्ही पाहिलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना त्याच्यातनं काय नेमकं आणखी शिकायला मिळालं? त्यांच्यातून एक असं समजलं की औषध गोळ्याच नुसतं देऊन चालणार नाही रुग्णाला, तर त्याची मानसिकता जाणून घेऊन की त्याचं फिलिंग काय आहे, तर मानसिकता ती पूर्णपणे जाणून घेऊन त्याच्याकडे जवळीक साधली तर तो, आणि त्याच्याबरोबर त्या माणसाची जगण्याची जिद्द पाहिजे, विल पॉवर पाहिजे, तरच आपण त्याच्या ह्या कॉपरेशनने त्याला पुढचं आयुष्य देऊ शकतो. अगदी मूलभूत अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि ही सगळी मंडळी, यांची पूर्ण टीम, म्हणजे ह्या प्रातिनिधिक आपण परिचारिका आज घेतलेल्या होत्या. मात्र तमाम हॉस्पिटल्समध्ये अशाच परिचारिका आपल्यासाठी, तुमच्या आमच्या आरोग्यासाठी झटत असतात, अहोरात्र मेहनत करत असतात. कुटुंब म्हणून, कुटुंबातला एक सदस्य म्हणून आपली काळजी घेत असतात. तर त्यांना हा सहकार्याचा हात आपण निश्चित पुढे करायला हवा. कॅमेरा पर्सन श्रीकांत आणि राम दुबेसह अश्विन बापट, ABP माझा, KM हॉस्पिटल, मुंबई.